नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आजच्या या लाईव्ह वर्कशॉपमध्ये. आपला हा जो लाईव्ह वर्कशॉप आहे तो ग्राफिक्स आणि ॲनिमेशनवर आधारित आहे आणि आजचा आपला पहिला दिवस आहे. आणि ह्या पहिल्या सेशनमध्ये आपण AI बद्दल अधिक माहिती घेणार आहोत. AI ॲज अ रिसोर्स आपल्याला कसं वापरायचं आहे. कारण की पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करताना सर्वात आधी आपल्याला रिसोर्स आपल्याकडे असणं फार गरजेचं आहे. अगदी काही महिन्यांपूर्वी हे रिसोर्स लिमिटेड होते. काही वेबसाईटचा आपल्याला आधार घ्यावा लागायचा. पण जसं-जसं आता AI डेव्हलप होत आहे, तसे-तसे आपले जे रिसोर्सचे मार्ग आहेत ते वाढलेले आहेत. आणि ह्या लाईव्ह सेशनमध्ये आपण वेगवेगळे AI टूल्स जे महत्त्वाचे आहेत आपल्या पॉवर पॉइंटच्या दृष्टीने, त्याची सुद्धा आपण माहिती घेणार आहोत आणि त्यापासून आपण सुरुवात करणार आहोत. ही सुरुवात करण्या अगोदर आपल्याला हे माहिती असणं फार गरजेचं आहे की आपण प्रेझेंटेशन बनवण्यासाठी कोणते सॉफ्टवेअर आपण वापरत असतो, कोणकोणत्या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून आपण प्रेझेंटेशन तयार करत असतो, हे जाणून घेणं आधी गरजेचं आहे. त्यासाठी पहिलं आहे प्रेझी म्हणून एक सॉफ्टवेअर आहे. याच्याही माध्यमातून आपण प्रेझेंटेशन बनवत असतो. त्याच्यानंतर WPS ऑफिस तुम्ही ॲप्लिकेशन बघितलं असेल मोबाईलमध्ये. याच्या साहाय्यानेही आपण प्रेझेंटेशन बनवत असतो. त्याच्यानंतर आहे लिब्रे ऑफिस म्हणून आहे, जे ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे. हे वापरण्यासाठी अत्यंत मोफत आहे. कोणीही हे डाउनलोड करू शकतं. हे फ्री ऑफ कॉस्ट चालणारं असं हे सॉफ्टवेअर आहे, पण ओपन सोर्स सॉफ्टवेअर आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे आपण इथं. त्याच्यानंतर कॅनव्हा आपण बऱ्याचदा नाव ऐकलं असेल. कॅनव्हामध्ये बॅनर बनवले जातात. वेगवेगळ्या प्रकारचे ॲडसाठी जे बॅनर आहेत ते बनवले जातात. फेसबुक पोस्टसाठी म्हणा किंवा रील्ससाठी म्हणा. तसंच प्रेझेंटेशनही याच्यामध्ये बनवलं जातं. पण अर्थात काही गोष्टी या फ्री आहेत, नंतर त्यासाठी आपल्याला पैसे पे करावे लागतात. आणि आपलं सर्वात महत्त्वाचं टूल्स म्हणजे मायक्रोसॉफ्टचं पॉवर पॉइंट, ज्याच्यामध्ये आपण नियमितपणे प्रेझेंटेशन बनवत असतो. पॉवर पॉइंट हे सुद्धा पेड असतं, पण आपण मोस्टली ते फ्री वापरत असतो. त्याच्यानंतर AI जसं डेव्हलप होत गेलं, त्याच्यामध्ये आता आहे टोम AI म्हणून आहे, ज्याच्यामध्ये आपण प्रेझेंटेशन बनवत असतो. टोम AIच्याही साहाय्याने प्रेझेंटेशन बनवता येतं. पण त्याचे काय फायदे आहेत, काय लिमिटेशन्स आहेत, ते पुढे प्रॅक्टिकली बघणारच आहोत. त्याच्यानंतर गुगलचं आहे स्लाईड म्हणून आहे. जसं मायक्रोसॉफ्टचं पॉवर पॉइंट, तसं गुगल कंपनीचं आहे स्लाईड. याच्यामध्येही आपण प्रेझेंटेशन बनवत असतो. अर्थात गुगल स्लाईड हे ऑनलाईन चालतं. तुमच्याकडे नेटची कनेक्टिव्हिटी त्यासाठी लागत असते आणि तिथेही प्रेझेंटेशन बनवत असतो. AI मध्ये अजून एक आहे gamma.ai, हे सुद्धा एक आहे ज्याच्यामध्ये प्रेझेंटेशन बनवले जातात. आजच्या घडीला हे 2 किंवा 3 असे सॉफ्टवेअर आहेत जे फुल्ली स्पेशली चालतात, ते फक्त प्रेझेंटेशनसाठी. पण हळूहळू टूल्स वाढत आहेत. दिवसेंदिवस नवीन टूल्स येत आहेत. अर्थात काही गोष्टी त्याच्यामध्ये फ्री असतील, काही पेड असतील किंवा पूर्णतः फ्री राहू शकतात. आपलं जे महत्त्वाचं जे टूल्स किंवा जे सॉफ्टवेअर वापरणार आहोत ते म्हणजे आहे मायक्रोसॉफ्ट 365. मायक्रोसॉफ्ट 365 काय आहे? मायक्रोसॉफ्टचं असं हे सॉफ्टवेअर आहे जे ऑल टाइम अपडेट असतं. जे काही नवीन बदल मायक्रोसॉफ्टच्या ऑफिस या सूटमध्ये होतात, म्हणजे मायक्रोसॉफ्ट सूट म्हणजे वर्ड, एक्सेल, पॉवर पॉइंट, जे काही बदल होतात ते सर्वात आधी मायक्रोसॉफ्ट 365 मध्ये येतात. मायक्रोसॉफ्ट 365 हे सुद्धा आपल्याला फ्रीमध्ये वापरायला मिळतं. त्याचे काही फीचर्स जे आहे ते आपण फ्रीमध्ये वापरू शकतो. आता हे जे काही फीचर्स आहेत तेच आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत ग्राफिकच्या दृष्टीने. ग्राफिक स्लाइड डिझाईन करण्याच्या दृष्टीने आणि ग्राफिकच्या दृष्टीने जे काही फ्री फीचर्स त्याच्यामध्ये आहेत ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणून याचीही सविस्तर माहिती दुसऱ्या दिवसाच्या सेशनमध्ये घेणार आहोत. तुर्तास आपण
थोडंसं माहिती घेऊया टोम AI आणि गॅमा AI याबद्दल, आणि नंतर आपण पुढच्या टॉपिकला आपण जाऊया. इथे मी टाईप केलं होतं टोम AI. इथे लॉग इन करावं लागतं. लॉग इन मी माझं 1 वर्षापूर्वीच मी लॉग इन केलेलं होतं. तुम्ही इथे बघू शकतात. याचा हा इंटरफेस आहे टोम AI ॲप, आणि इथे तुम्हाला दिसू शकेल एडिटेड 1 year ago, म्हणजे 1 वर्षापूर्वीच मी हे यूज केलेलं होतं. तर यावर मी क्लिक करतोय. बघूया काय केलेलं होतं, म्हणजे तुम्हालाही मला दाखवता येईल. अर्थात कोणतंही AI सॉफ्टवेअर जे चालतं ते प्रॉम्प्ट दिल्यावरती चालतं. तर मीही याला प्रॉम्प्ट दिला होता आणि त्यानुसार त्याने हे प्रेझेंटेशन बनवलं होतं. माझा प्रॉम्प्ट होता टीचिंग विथ AI, आणि त्याने या पद्धतीचं प्रेझेंटेशन त्याने तयार केलं होतं. अर्थात याच्यामध्ये काय असतं, एका बाजूला तो संबंधित इमेजेस टाकून देतो आणि जे काही रिसर्च केला जो काही डेटा आहे तो इथे तो पेस्ट करून देतो किंवा ठेवतो. एका बाजूला इमेजेस, एका बाजूला डेटा. ज्यावेळी आपल्याला अत्यंत घाई असेल किंवा वेळ कमी आहे, त्यावेळी आपण अशा टूल्सचा आपण नक्कीच वापर करू शकतो. परंतु टोम AIचं लिमिटेशन्स काय आहे? पहिली गोष्ट म्हणजे हे डाउनलोड करता येत नाही. तुम्हाला हे इथेच राहू द्यावं लागतं. जिथे तुम्ही कुठे जाल तिथे पुन्हा टोम AI मध्ये लॉग इन करणे आणि आपलं प्रेझेंटेशन दाखवणे किंवा शो करणे असा पर्याय इथे उपलब्ध आहे. गॅमा डॉट हे एक आहे ज्याच्यामध्ये सुद्धा प्रेझेंटेशन बनवले जातात. आपण पहिल्यापासून बघूया. होमवर जातोय मी. माझं इथेही पहिल्यापासून लॉग इन आहे, त्यामुळे इथे मी लास्ट मंथला काही केलं असेल, 1 month, 2 months ago, 2 months ago इथे दिलेलं आहे. हे मी केलं होतं. हे मी ओपन करून दाखवतोय तुम्हाला काय काय आपल्याला. अर्थात आपल्याला प्रॉम्प्ट द्यावे लागतात. इंट्रोडक्शन टू पॉवर पॉइंट फॉर टीचर्स असं मी एक प्रेझेंटेशन त्याला तयार करून मागितलं होतं. तर त्यावर त्याने या पद्धतीने प्रेझेंटेशन तयार केलं होतं. समजा मी याला प्रेझेंटवर मी क्लिक केलं आणि या पद्धतीने बेनिफिट्स ऑफ युजिंग पॉवर पॉइंट इन क्लासरूम, या पद्धतीने एंगेजिंग स्टुडंट विथ इंटरॅक्टिव्ह प्रेझेंटेशन, या पद्धतीने त्याने माझ्यासाठी जे आहे ते प्रेझेंटेशन तयार करून दिलं होतं. याला ॲनिमेशन पण दिलं गेलं आहे आणि अतिशय सुंदर असं प्रेझेंटेशन हे तयार झालं होतं. याच्यामध्ये एक बेनिफिट काय आहे, तुम्ही हे डाउनलोड करू शकतात. एक्सपोर्ट टू PDF, एक्सपोर्ट टू पॉवर पॉइंट, डाउनलोड. डाउनलोड होतंय. आणि हे इथे डाउनलोड झालेलं आहे. आपण इथे बघू शकतो. मी याला ओपन करतोय. एनेबल एडिटिंग. आता मी याला एडिट करू शकतो. तुम्ही बघू शकता आता हे माझ्याकडे ऑफलाईन डाउनलोड झालेलं आहे आणि इथे यांचा लोगो पण आलेला आहे, मेड विथ गॅमा. ठीक आहे. हे काढू शकतो का आपण लोगो?
काढू शकतो. ठीक आहे, स्लाइड शो करून दाखवतो याचा मी तुम्हाला. हे आता ऑफलाईन आपल्याकडे डाउनलोड झालेलं आहे, मी त्याला डाउनलोड करून घेतलं आहे. तुमच्या लक्षात आलं असेल जे ॲनिमेशन आहेत ते आता निघून गेलेले आहेत. इथे आता आपण आपले ॲनिमेशन आपण वापरू शकतो. ठीक आहे, मी याला क्लोज करतोय, सेव्ह, इथे पुन्हा क्लोज करतोय, पुन्हा मी जातोय होमवर किंवा नवीन आपण एखादी प्रेझेंटेशन बघूया, होमवर जातोय आणि क्रिएट न्यू वर मी क्लिक करतोय. ज्यावेळेस क्रिएट विथ AI येतं किंवा जनरेट हे असे ऑप्शन आपल्याला येतात. मी आता हे आपण सुरुवातीपासून बघतोय. मी अगोदर तुम्हाला जे दाखवलं ते मी अगोदर केलेले आहेत. ठीक आहे, तर जनरेट, कंटिन्यू, डिस्क्राईब व्हॉट वुड यू लाईक टू मेक, आपल्याला काय बनवायला आवडेल. 8 कार्ड्स म्हणतोय तो, इथे दिसतंय बघा 8 कार्ड, म्हणजेच काय 8 तो स्लाइड आपल्याला बनवून देणार आहे. लँग्वेज ही असेल, याच्यामध्ये कोणत्या लँग्वेजेस आहेत आपण जरा एकदा चेक करूया. रिजनल लँग्वेज आहे, हिंदी आहे, हिंदी आहे. ठीक आहे, हिंदीमध्ये आपण त्याला प्रॉम्प्ट देऊया आणि आपला प्रॉम्प्ट असेल बेरोजगारी इस विषय पर कीजिए जनरेट आउटलाइन. तो आउटलाइन तयार करतो आहे. हॅलो, इथे ही आउटलाइन तयार झालेली आहे. बेरोजगारी एक वैश्विक समस्या, बेरोजगारी के कारण, प्रकार, प्रभाव, निपटने के उपाय आणि कंटिन्यू. इथे बघा 8 कार्ड्स टोटल. आणि इथे जर तुम्हाला झूम करण्याचा मी प्रयत्न करतो. ओके, इथे असं म्हणतोय तो की 5000 कार्ड्स पैकी तुम्ही 281 समथिंग काहीतरी आकडा आहे तो तुम्ही वापरलेला आहे. ठीक आहे, इथे आता आपण क्लिक करूया कंटिन्यू. आपल्याला इथून तो थीम निवडायला सांगत असतो. आपल्याला थीम निवडायची आहे. थीम मी ही निवडतोय आणि जनरेट. आणि आपलं प्रेझेंटेशन अतिशय कमी वेळेमध्ये खूप छान पद्धतीने तयार होतंय. यावरनं आपल्याला हेही कळतं की आपण आपलं प्रेझेंटेशन कसं तयार करायला हवं स्वतःचं. अतिशय छान प्रकारे
तो आउटलाईन नुसार ते हे करतोय, ग्राफिक्स वापरतो आहे, आयकॉन्स वापरतोय आणि अतिशय छान असं हे प्रेझेंटेशन आणि रिलेटेड अशा इमेजेस चार्ट बनवला आहे त्याने, आपण बघू शकतो. याला मी स्लाइड शो करतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की त्याने नेमकं काय बनवलेलं आहे AI ने. बघा, व्यक्तिगत पहल, आयकॉन्स वापरलेले आहेत, खूप छान पद्धतीचे आयकॉन्स वापरलेले आहेत, योग्य असे आयकॉन वापरलेले आहेत. नेक्स्ट, चार्ट सुद्धा बनवलेला आहे, रिलेटेड इमेजेस वापरलेले आहेत. इथून सुरू होत आहे बेरोजगारी एक वैश्विक समस्या, 8 कार्ड त्याने आपल्यासाठी बनवलेले आहेत. इथे लिहिलेलं आहे बाय महेंद्र पाटील. सेकंड स्लाइड, बेरोजगारी के कारण, प्रकार, प्रभाव, उपाय. अतिशय सुंदर असं ग्राफिक्स सुद्धा वापरलेले आहेत, कलर कॉम्बिनेशन खूप छान बनवलेलं आहे. सरकारी नीतियां की भूमिका, व्यक्तिगत पहल, समाधान के सुचाव. अशा पद्धतीने अतिशय कमी वेळेमध्ये हे तयार झालेलं आहे. आता हे तयार केल्यानंतर आता आपण काय करू शकतो, आपल्याला हे डाउनलोड आपण करू शकतो. तर डाउनलोडचा जो ऑप्शन आहे तो आहे शेअरमध्ये. शेअरमध्ये बघा इथे एक्सपोर्ट टू PDF आणि एक्सपोर्ट टू पॉवर पॉइंट. मी याला करतोय पॉवर पॉइंट. आणि हे इथे डाउनलोड झालेलं आहे, आपण पुन्हा बघू शकतो. मी याला ओपन करतोय आणि हे एनेबल एडिटिंग आणि बघा स्लाइड शो करतोय. आपण जे काही बनवलेलं आहे ते माझ्याकडे डाउनलोड होऊन आलेलं आहे, मेड विथ गेमा. आणि अतिशय काही मिनिटांमध्ये आपण हे केलेलं आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे जे सॉफ्टवेअर आहे हे काम करत असतं. आता आपण आपल्या स्क्रीनवर परत येऊया आणि आपल्याला काय हवं असतं, ज्यावेळी आपण आतापर्यंत आपण पॉवर पॉइंटचं प्रेझेंटेशन आपण कोणकोणते सॉफ्टवेअर वापरून पाहतो त्याबद्दल माहिती घेतली. AI संदर्भात त्याच्यामध्ये काय 1-2 नवीन टूल्स आलेले आहेत ते आपण पाहिले, ते कसे वापरायचे ते आपण पाहिलेले आहेत. आता आपण मूळ विषयाकडे येऊया की मुळात म्हणजे प्रोफेशनल पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन कसं असतं किंवा ओव्हरऑल पॉवर पॉइंट मध्ये कोणते असे घटक असतात की ज्याचा वापर करून आपण आपलं प्रेझेंटेशन आपण सुंदर बनवत असतो. ओव्हरऑल पॉवर पॉइंटचा एक व्ह्यू आता मी आपल्या समोर ठेवत आहे. किंवा एक प्रोफेशनल प्रेझेंटेशन बनवण्यासाठी काय गरजेचं असतं तेही आपण समजून घेऊया. फॉर प्रोफेशनल पॉवर पॉइंट सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याजवळ सोर्सेस असावे लागतात. जी माहिती आता इथून पुढे आपण घेणार आहोत. सोर्स म्हणजे कसला सोर्स, जे काही प्रेझेंटेशन साठी आपल्याला लागणार आहे, आपल्याजवळ कंटेंट हवं आहे, कंटेंटशी रिलेटेड आपल्याजवळ इमेजेस हवे आहेत, इमेजेस, आयकॉन्स, व्हिडिओ, जे काही आपल्याला हवं आहे ते आपले सोर्सेस आपल्याजवळ चांगल्या क्वालिटीचे असायला हवेत. सोर्सेस नंतर काय महत्वाचं आहे तर त्याच्यामध्ये आर्ट आहे आणि टेक्निक्स येतात. आता सोर्सेस मध्ये काय आहे, आपला पारंपरिक सोर्स म्हणजे गुगल. आपण सरळ गुगल करतो आणि आपल्याला जी काही इमेजेस हवी आहे, व्हिडिओज हवे आहेत ते आपण तिथनं घेत असतो.
अजून एक वेबसाईट आहे pixabay.com. अतिशय चांगली वेबसाईट आहे, ज्यामध्ये चांगल्या क्वालिटीचे फुटेजेस म्हणजे व्हिडिओ आणि इमेजेस आपल्याला मिळत असतात आणि हे कम्प्लिटली रॉयल्टी फ्री आहेत. जे काही पिक्साबेवर जो काही डेटा आहे तो रॉयल्टी फ्री आहे. त्याच्यामध्ये व्हिडिओज आणि इमेजेस आपण वापरू शकतो यूट्यूबवर किंवा तुम्हाला कोणत्याही सोशल मीडियावर तुम्हाला तुमचे व्हिडिओज अपलोड करायचे असतील प्रेझेंटेशन, तर तुम्ही ते वापरू शकता. आर्ट्समध्ये काय येतं बघा, आर्ट्समध्ये येतं कलर कॉम्बिनेशन. कोणतंही चित्र सुंदर दिसण्यासाठी, प्रेझेंटेशन सुंदर दिसण्यासाठी त्याचं कलर कॉम्बिनेशन चांगलं असणं अत्यंत गरजेचं आहे. ते आपल्या डोळ्यांना दिसायला चांगलं दिसत नाही, त्याच्यामुळे कलर कॉम्बिनेशन अतिशय योग्य असायला हवं. टेक्निक्समध्ये काय येतं, ॲनिमेशन. आता हा टेक्निकल इश्यू आहे की टेक्निकली तुम्हाला ॲनिमेशन वापरता यायला हवं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्राफिक्स. ॲनिमेशन आणि ग्राफिक्स ह्या दोन गोष्टी सुद्धा या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. आता आपण ॲनिमेशन आणि ग्राफिक हेच मुळात आपल्याला शिकायचं आहे, जे आपल्या वर्कशॉपचं नाव आहे. तर ॲनिमेशनमध्ये ज्यावेळेस तुम्हाला एक्सपर्ट बनायचं आहे किंवा तुम्हाला खूप चांगलं इम्प्रूव्ह करायचं आहे, त्यावेळी तुम्हाला कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामध्ये काही गोष्टी ह्या बेसिक असतील, काही गोष्टी ह्या ॲडव्हान्स असतील, पण त्याचा सराव करणं हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये येतं टायमिंग. आपण ज्या काही ऑब्जेक्टला ॲनिमेशन दिलेलं आहे त्याचं टायमिंग योग्य आहे का, तितकंच आपल्याला हवं आहे का, की अजून ते कमी हवं आहे किंवा जास्त हवं आहे, हे आपल्याला काळजीपूर्वक हे आपल्याला लक्ष देऊन बघावं लागणार आहे. त्याच्यानंतर तो ॲनिमेशनचा जो प्रकार आहे ते ऑन क्लिक आहे का, आफ्टर प्रिव्हियस आणि विथ प्रिव्हियस, तिघांपैकी नेमकं काय वापरायचं हे जाणीवपूर्वक आपण वापरलं पाहिजे. याच्यामध्ये कोणतं वापरायचं हा विषय नाहीये. आपल्या कंटेंटच्या हिशोबाने आपल्याला काय गरजेचं आहे ते आपल्याला वापरता यायला हवं. आणि त्याच्यानंतर आहे त्याच्यामध्येच इफेक्ट ऑप्शन हा जो आहे हा ॲडव्हान्स लेवल किंवा ॲडव्हान्स सेटिंग ज्याला आपण म्हणतो ती याच्यामध्ये आपण करू शकतो. ग्राफिक्सकडे बघायला गेलं तर मर्ज शेप नावाचा एक ऑप्शन आहे, जो आपल्या दृष्टीने महत्वाचा आहे. का महत्वाचा आहे, ज्यावेळेस आपण मर्ज शेप आपण शिकणार आहोत त्यावेळी हे तुमच्या लक्षात येईल की मर्ज शेप सुद्धा महत्वाचं आहे. नंतर एडिट पॉइंट्स आहेत. एडिट पॉइंट्स म्हणजे काय, की जे काही शेप्स आपल्याकडे आहेत त्याला आपण एडिट करू शकतो आपल्याला जसे हवे आहेत त्या पद्धतीने. तो एक ऑप्शनचा सराव करणं. ऑटो शेप आहेत. ऑटो शेप आपल्या इन्सर्ट शेपमध्ये हे जे शेप्स आहेत त्याला ऑटो शेप्स म्हणतात. एसव्हीजी इमेज हा एक इमेजचा प्रकार आहे. जसं पीएनजी इमेज असते जी ट्रान्सपरंट, त्याला बॅकग्राऊंड नसतं, त्याच पद्धतीने एसव्हीजी हा एक इमेजचा प्रकार आहे. एसव्हीजी इमेज आपल्याला सोर्ससाठी आपल्याला वेगवेगळे त्याचे पार्ट्स करता येतात. ते कसे वापरायची ती इमेज, ती सर्व पॉवर पॉईंटच्या व्हर्जनला सपोर्ट करत नाही. 2019 पासूनचं जे व्हर्जन आहे त्याच व्हर्जनला ही एसव्हीजी इमेज जी आहे किंवा एसव्हीजी फाईल आहे ही सपोर्ट करते. हे इथे आपण लक्षात घ्यायला हवं. आणि त्याच्यानंतर स्मार्ट आर्टचा आपण कसा वापर करू शकतो ह्या सुद्धा गोष्टी या टेक्निकल बाबीमध्ये आहेत. तर ओव्हरऑल तुमचं प्रेझेंटेशन चांगलं होण्यासाठी किंवा प्रेझेंटेशनमध्ये पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मास्टरी करण्यासाठी या सर्व टूल्सचा तुम्हाला जाणीवपूर्वक वापर करावा लागेल, सराव करावा लागेल. आणि जेव्हा तुम्ही याचा सराव कराल त्यावेळी तुम्ही जाणीवपूर्वक प्रेझेंटेशन बनवाल की हा तुम्हाला माहिती आहे की तुम्ही काय करतायत. तुमच्या कणणीनुसार तुमच्या कंटेंटनुसार तुम्ही ते प्रेझेंटेशन बनवत असाल. आता आपण पुढच्या टॉपिककडे जाऊया की आपले सोर्सेस काय आहेत.
कोणते सोर्सेस आपल्या जवळ आहेत? मगाशी आपण जे बघितलं की प्रोफेशनल पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन बनवण्यासाठी आपल्याकडे सोर्सेस असणं फार गरजेचं आहे. आणि आपला जो पारंपरिक सोर्स आहे तो आहे गुगल, जसं पिक्साबेचा आपण उल्लेख केलेला होता. पण आता नवीन नवीन AI टूल्स येत आहेत आणि हे सुद्धा आपल्याला ॲज अ सोर्स म्हणून आपल्याला वापरायचे आहेत. आणि त्यामध्ये कोणकोणते ते टूल्स आहेत? जेमिनी आहे. जेमिनी हा जो प्रकार आहे हे गुगलचं प्रोडक्ट आहे. जेमिनी पहिल्याला बार्ड म्हणून हे लॉन्च झालं होतं, त्यानंतर त्याला अपडेट करून जेमिनी करण्यात आलं. चॅट जीपीटी आहे, जे सर्वांना माहिती आहे. चॅट जीपीटी आपण वापरणार आहोत. ऑडोबे म्हणून कंपनी आहे, ऑडोबेचं हे फायरफ्लाय आहे. परप्लेक्सिटी म्हणून एक AI टूल आहे, जे रिसर्च करण्यासाठी किंवा आपल्याला ते एखादी माहिती कशी योग्य आहे याचा रिसोर्स ते आपल्याला देत असतं. तर त्या दृष्टीने परप्लेक्सिटी सुद्धा खूप चांगलं आहे. आणि मायक्रोसॉफ्टचं आहे को-पायलट, हे सुद्धा आपल्याला वापरायचं आहे. आता कशासाठी काय वापरायचं? आता हळूहळू सगळेच ॲप डेव्हलप होत आहेत, त्याच्यामुळे जे अगोदर इमेज जनरेट करायचे नाही त्याच्यामध्ये आता ते पण फॅसिलिटी आलेली आहे. दिवसेंदिवस अपडेट होत असतात. आपण सुरुवात करूया जेमिनी पासून. आणि आपण पहिल्यापासून जेमिनीला सुरुवात करूया. मी इथे टाईप करतोय जेमिनी. आता इथे लॉग इन करावं लागतं. ऑलरेडी लॉग इन आपल्याकडे अँड्रॉइड आपण वापरतो, आपलं जीमेल अकाउंट असतं, त्यामुळे लॉग इन करणं यात काही विशेष गोष्ट नाहीये. लॉग इन आरामात करू शकतात. इथे आलेला आहे हॅलो महेंद्र आणि इथे आपल्याला प्रॉम्प्ट द्यायचा असतो. आता ही गोष्ट आपल्याला जवळजवळ सर्वांना माहिती आहे की कोणतंही AI टूल वापरायचंय म्हणजे काय करायचंय, आपल्याला त्याला प्रॉम्प्ट द्यायचा आहे, त्याला आपल्याला सूचना द्यायची आहे. आता ही जी सूचना आहे ही आपण किती नीट क्लीन व्यवस्थितपणे देतोय, त्याला समजेल त्या भाषेमध्ये आणि योग्य देतोय, त्यानुसार तो आपल्याला ते आउटपुट आहे ते देणार आहे. इथे काही मी सूचना ज्या आहेत त्या आता आपण बघूया. जे प्रॉम्प्ट्स काही आहेत, वेळ वाचावा म्हणून मी ते टाईप करून ठेवलेले आहेत. तुम्ही टाईप स्वतः तुम्ही करू शकतात. इथे फक्त आपण एक्झाम्पल म्हणून आपण ते पाहणार आहोत. जेमिनीची एक चांगली गोष्ट काय आहे, त्याला रिजनल लँग्वेज खूप चांगल्या प्रकारे त्याला कळत असतात. आता मी इथे एक प्रॉम्प्ट लिहिलेला आहे, 15 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य दिनानिमित्त भाषण लिहून दे. यात भारतासमोरील आव्हाने, पर्यावरण, बेरोजगारी या मुद्द्यांचा समावेश कर. याला मी कॉपी करतोय, जेमिनीवर जातोय आणि इथे पेस्ट केलेला आहे. आणि इथे आपल्याला जेमिनीने भाषण लिहून दिलेलं आहे. बघा इथे आपण बघू शकतोय या पद्धतीने. भारतासमोरील आव्हाने, नंतर आपण काय करू शकतो, निष्कर्ष, अशा पद्धतीने आपल्याला निबंध लिहून दिलेला आहे. ठीक आहे. अजून आपण प्रॉम्प्ट आता इम्प्रूव्ह करत जाणार आहोत. आता मी नेक्स्ट आपला प्रॉम्प्ट आहे वातावरणाचे बदल.
आणि मी इथे टाईप करतोय. प्रॉम्प्ट काय मी तुम्हाला वाचून दाखवतोय. वातावरण बदलाचे दुष्परिणाम या विषयावर 10 स्लाइडची पीपीटी बनवण्यासाठी स्क्रिप्ट लिहून दे. स्क्रिप्ट लिहून द्यायला आपण त्याला सांगतोय आणि मी इथे सबमिट क्लिक केलेलं आहे. नक्कीच वातावरण बदलाचे दुष्परिणाम या विषयावर 10 स्लाइडची पीपीटी बनवण्यासाठी इथे एक स्क्रिप्ट दिली आहे. बघू शकतो आपण इथे स्क्रिप्ट आपल्याला इथे आहे. स्लाइड नंबर 1, स्लाइड 2 वातावरण बदल म्हणजे काय, स्लाइड 3 वातावरण बदलाचे परिणाम. अशा पद्धतीने आपल्याला इथे चित्र कोणतं घ्यायचं तेही सजेस्ट केलेलं आहे. चित्र भारतातील दुष्काळग्रस्त क्षेत्र किंवा समुद्र किनाऱ्यांचे चित्र आपण काय करू शकतो. चित्र सुद्धा काही ठिकाणी त्याने आपल्याला सजेस्ट केलेले आहेत. तर अतिशय कमी वेळेमध्ये आपण स्क्रिप्ट आपण बनवू शकतो आपल्या प्रेझेंटेशनसाठी. दुसरी एक इथे गोष्ट आहे, प्रत्येक AI टूलचं काहीतरी वैशिष्ट्य असतं. तर इथे काय आहे बघूया. इथे एक गोष्ट आहे, शो ड्राफ्ट म्हणून इथे एक तुम्हाला दिसत असेल. शो ड्राफ्ट इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला अजून 3 ड्राफ्ट याचे दिसतात. म्हणजे जो प्रॉम्प्ट आपण दिलेला आहे त्याच्यासाठी 3 रिझल्ट अजून त्याने बनवलेले आहेत वेगवेगळे. तर आपण तेही चेक करू शकतो. तिघांपैकी जे आपल्याला जे आवडेल ते. आता सध्या आपण ड्राफ्ट 1 वर आहोत. ड्राफ्ट 2 इथे क्लिक करतोय. आता आपली जी स्क्रिप्ट आहे ती थोडीशी बदललेली असेल. वातावरण बदल आपले भविष्य धोक्यात. ठीक आहे. ड्राफ्ट 3 बघा इथे टॉपिक चेंज होत आहेत. वातावरण बदल आपले भविष्य धोक्यात एक जागतिक संकट या पद्धतीने. तर या पद्धतीने इथे आपण काम करू शकतो. आता स्पेसिफिक त्याला सांगायचं आहे प्रदूषण या विषयावर निबंध लिहून दे आणि मी त्याला शब्द मर्यादा आता इथे दिलेली आहे. तर ही शब्द मर्यादा बघूया. येथे एक निबंध आहे आणि निबंध लिहून झालेला आहे. जर तुम्हाला प्रदूषणाबद्दल अधिक माहिती हवी असेल तर मला कळवा. ओके. इथे अगेन सांगितल्याप्रमाणे 3 ड्राफ्ट इथे तयार झाले असतील. एकच निबंध नाहीये. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपण हे काळजीपूर्वक तपासून घ्यायचं आहे. इथे ड्राफ्ट 2, ड्राफ्ट 3 या पद्धतीने. ठीक आहे. अजून काय काय करू शकतोय बघूया आपण. नाम ह्या व्याकरण विषय प्रश्न. पुन्हा या ड्राफ्ट मध्ये आपण इकडे जाऊया. नाम ह्या व्याकरणाच्या मुद्द्यावर आधारित 10 प्रश्न आणि त्यासाठी 2 पर्याय असलेले प्रश्न लिहून दे. जितका आपला प्रॉम्प्ट क्लिअर असेल तो त्या पद्धतीने तो ऍक्ट करणार आहे. बघूया लिहून देतोय का. बघा खालील कोणते शब्द नाम आहेत. पळणे, पुस्तक. येथे सुद्धा 3 ड्राफ्ट तयार झालेले असतील. शो ड्राफ्ट म्हणजे 3 प्रश्न संच त्याने इथे तयार केलेले आहेत. बघा या पद्धतीने आपले जे प्रश्न आहेत ते तयार झालेले आहेत. ही प्रश्ने उत्तरे देण्यासाठी विद्यार्थ्यांना नामाचे प्रकार, जातीवाचक, गुणवाचक, लिंग ज्ञान असणे आवश्यक आहे. या प्रश्नांची उत्तरं पण त्याने आपल्याला दिली आहेत.
आणि आपल्याला सजेशन केलेलं आहे नामाचे भेद, रूप, कारक, समास. ठीक आहे. नेक्स्ट आपण त्याला एक प्रॉम्प्ट देऊया, सर्वनाम या विषयावर. आता आपण काय करतोय बघा, आपण याची डेप्थ वाढवतोय. कसली डेप्थ वाढवतोय? प्रॉम्प्टची डेप्थ वाढवतोय. वेगवेगळ्या प्रकारचे आपण त्याला प्रॉम्प्ट देतोय. आणि इथे आता स्पेसिफिक आपण उल्लेख केलेला आहे 20 मार्कांची प्रश्नपत्रिका पर्यायांसह आणि योग्य उत्तरासह लिहून दे. म्हणजे पर्याय पण दे, योग्य उत्तर पण दे, 20 मार्कांची पण दे, त्या मार्कांचं डिवायडेशन पण कर थोडक्यात. नक्कीच सर्वनाम विषयावर प्रश्नपत्रिका, एकूण गुण 20, वेळ 30 मिनिटं. आणि बघा खाली उत्तर पण दिलेलं आहे. खालील कोणता शब्द सर्वनाम आहे? पुस्तक, मी, खेळ, जागा. उत्तर ब, मी. ठीक आहे. कोणी हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे? या पद्धतीने लिहून दिलेलं आहे. आणि माझ्या माहितीनुसार इथे 20 प्रश्न आहेत, म्हणजे एका प्रश्नासाठी 1 गुण इथे दिलेला आहे. तर या पद्धतीने आपण आपलं शाळेसाठी जे उपयोगी आहे ते आपण करू शकतो. अजून एक इमेज तयार करतो का आपण, ते जरा बघूया. जेमिनी अपलोड इमेज म्हटलंय त्याने. अबाउट युअर डेटा, गॉट इट. अच्छा, इमेज, तो आपल्याला इमेजचं वर्णन करेल. बघूया कोणत्या इमेजचं वर्णन करतोय ते. अपलोड इमेज केलेली आहे आणि इथे तो आपल्याला प्रॉम्प्ट टाकायला सांगतोय. हरकत नाही, आपण याला कॅन्सल करूया. कोण आहेत हे? हु इज ही? स्क्रीनशॉट. सॉरी, आय कांट हेल्प विथ इमेज ऑफ पीपल 8. आता आपण अजून एक प्रॉम्प्ट देणार आहोत, स्त्री पुरुष समानता या विषयावर एक छोटेसे नाटक लिहून दे. आणि आपण जातोय जेमिनीकडे आणि गो. स्त्री पुरुष समानता या विषयावर विद्यार्थ्यांसाठी एक छोटेसे नाटक लिहून दे. नक्कीच विद्यार्थ्यांसाठी स्त्री पुरुष समानतेवर आधारित एक छोटेसे नाटक येथे आहे आणि नाटक इथे त्याने आपल्याला लिहून दिलेलं आहे, आपण बघू शकतो. किती पात्र आहेत ते सर्व त्याने आपल्याला दिलेलं आहे. आता पुढच्या टूल्स कडे आपण जाणार आहोत आणि तो आहे आपला चॅट जीपीटी. चॅट जीपीटी ओपन एआय कंपनीचा आहे. ट्राय चॅट जीपीटी. आणि इथे आपल्याला प्रॉम्प्ट आपण देणार आहोत. चॅट जीपीटीची ताकद म्हणजे तो ॲनालिसिस करण्यामध्ये खूप छान आहे. आपण इथे त्याला प्रॉम्प्ट देणार आहोत. कॉपी प्रॉम्प्ट काय आहे मी तुम्हाला वाचून दाखवतोय. I want to make video for YouTube and on global warming. Write a script for me. कि मला तू स्क्रिप्ट लिहून दे, ग्लोबल वॉर्मिंग या विषयावर मला व्हिडिओ बनवायचा आहे. अपलोड.
बघा अगदी डिटेल लिहून दिलेलं आहे की कुठे म्युझिक वापरायचं आहे. इंट्रो म्युझिक अँड ॲनिमेटेड इंट्रो, कट टू होस्ट ऑन कॅमेरा, होस्ट, हे एव्हरीवन वेलकम बॅक, यूट्यूब चॅनलचं नाव, नंतर कट इन्फोग्राफिक व्हिज्युअल ऑफ अर्थ. अगदी की तुम्ही कोणत्या वेळी तुम्ही तुमचा व्हॉइस ओव्हर काय असेल किंवा कोणता असेल, कुठे तुम्हाला कोणता शूट घ्यायचा आहे, इमेजेस कोणती यूज करायची आहे, अतिशय डिटेलमध्ये हे लिहून देतो. हेच आपल्याला याच्यावरच आपण प्रेझेंटेशनसाठी सुद्धा आपण हे वापरू शकतो. आणि जसं की आपल्याला माहिती आहे की आपण प्रेझेंटेशनचा वापर करून आपण व्हिडिओ सुद्धा आपण बनवत असतो. त्यासाठी या दृष्टीने चॅट जीपीटी महत्वाचं आहे. तुम्ही त्याला स्क्रिप्ट लिहायला सांगू शकता, तुम्ही त्याला रिसर्च, खूप खूप काही ज्या गोष्टी आहेत ते चॅट जीपीटी करू शकतो. पण आपण फक्त पॉवर पॉईंटच्या दृष्टीने आपण विचार करतोय. ठीक आहे, हे आहे चॅट जीपीटी. चॅट जीपीटी नंतर आपण पाहणार आहोत ऑलमोस्ट सगळे जे आहे त्यांना प्रॉम्प्ट द्यावा लागतो आणि त्यावर ते सर्व काम करत असतात. आपण चॅट जीपीटी पाहिलेला आहे. आता नेक्स्ट जे आहे ते आहे ओडोबे फायरफ्लाय. हे एक AI टूल्स आहे ज्याचा वापर करून आपण इमेज जनरेट करू शकतो. ओडोबे फायरफ्लाय फ्री जनरेटिव्ह AI फॉर क्रिएटिव्ह. हिंदी चालेल. नया फायरफ्लाई अब पहले से कहीं ज्यादा स्मार्ट है. आणि इथे आपल्याला द्यायचं आहे प्रॉम्प्ट. आणि त्याला हिंदीमध्ये प्रॉम्प्ट देऊया. दो लड़के किताब पढ़ रहे हैं. इमेज बनाओ. जनरेट. याचं वैशिष्ट्य काय आहे मी तुम्हाला सांगतो. मोस्टली जे AI टूल्स आहेत ते एकाच एक रेशोमध्ये आपल्याला इमेज बनवून देतात. पण फायरफ्लाय जे आहे ते काय करतंय, आता ही जी इमेज आपल्याला दिसते ही आपण डाउनलोड करू शकतो. अर्थात एकाच एक रेशोमध्ये आहे, पण इथनं हा रेशो आपण चेंज करू शकतो आणि आपण 16:9 हा रेशो आपण घेऊ शकतो. आणि जनरेट. आता ह्या ज्या इमेजेस आहेत ह्या 16:9 रेशोमध्ये तयार होतील. आणि हे जे फंक्शन आहे हे सध्या तरी फार कमी याच्यामध्ये आहे, भविष्यात येऊ शकतं, पण आता इथे आपल्याला ही जी सुविधा आहे ती उपलब्ध होते. आणि आपण अशा पद्धतीने इमेज आपल्याला जनरेट होऊन आलेली आहे. आपण हे पाहू शकतो. ह्या सर्व इमेजेस आपण डाउनलोड करू शकतो आणि वापरू शकतो. अशा पद्धतीने फायरफ्लाय इमेज जनरेटसाठी आपण वापरत असतो. अर्थात लिमिटेशन आहेत. फ्री वापरण्यासाठी ॲडव्हान्स लेवलला वापरायचं असेल तर तुम्हाला अपग्रेड करावंच लागेल. पुढचं आपलं टूल्स आहेत परप्लेक्सिटी.
याला आपण इथे डाउनलोड करू शकतो, लक्षात घ्या. डाउनलोड इथे क्लिक केल्यावर ते डाउनलोड होणार आहे. चला डाउनलोड करून घेतोय. पुढचं आहे परप्लेक्सिटी, PER परप्लेक्सिटी. हे एक AI टूल आहे. आता याचा आपण का वापर करायचा आहे? खरं म्हणजे ChatGPT, जेमिनी इथं तुम्ही काही प्रश्न विचारले, तुमच्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहे. मग परप्लेक्सिटी का वापरायचं आहे, यात काय वेगळं आहे ते आपण बघूया. इथे राईट आर्टिकल ऑन पॉप्युलेशन हे प्रॉम्प्ट आहे आणि इथे आपण याला हा देतोय. राईट अ आर्टिकल ऑन पॉप्युलेशन अँड इट्स इम्पॅक्ट आणि सबमिट करतोय आपण. इथे सगळ्यात महत्वाचं काय आहे, तो आपल्याला रिसोर्स सुद्धा दाखवतोय की मी जो आर्टिकल तुम्हाला लिहून दिलेला आहे त्याचा रिसोर्स काय आहे, तो इथे आपल्याला हे दाखवतोय. सर्च इमेज करतोय का? ओके, इथे इमेज सुद्धा सर्च केलेले आहेत आणि या पद्धतीने आपल्याला त्याने लिहून दिलेलं आहे. याचं वैशिष्ट्य तेच आहे की सोर्सेस आपल्याला इथे माहिती असतात. सोर्सेस तो आपल्याला लिहून देतो. 5 सोर्स वापरलेले आहेत हा आर्टिकल लिहिण्यासाठी. आता इथे ग्लोबल वॉर्मिंग आणि इथे सुद्धा त्याने पुन्हा आपल्याला सोर्स दिलेले आहेत. 5 सोर्स आहेत जिथून त्याने हा डेटा कलेक्ट केलेला आहे या पद्धतीने. म्हणून आपल्याला परप्लेक्सिटी सुद्धा आपण वापरू शकतो. पुढचं आहे आपलं AI टूल आणि ते आहे कोपायलट. कोपायलटच्या साहाय्याने आपण इमेज क्रिएट आपण करू शकतो. इथे मी याला प्रॉम्प्ट देतोय. मराठीचा प्रॉम्प्ट कळतोय का अगोदर आपण ते पाहूया. सबमिट. इथे बघा मी प्रॉम्प्ट दिला होता, आई आपल्या मुलीला गोष्ट सांगत आहे आणि मुलगी आश्चर्याने तिच्याकडे बघत आहे, असं तयार करून दे, असे मी त्याला प्रॉम्प्ट दिला होता. आणि इथे सुंदर प्रकारे हे चित्र तयार झालेलं आहे. आणि मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं होतं की मोस्टली AI टूल हे एकाच एक रेशोमध्ये पिक्चर्स क्रिएट करतात, पण ओडोबे फायरफ्लाय जे आहे, आता इथे काय म्हटलंय, 5 तुम्हाला अलाव आहे, 5 पैकी एक आपण जनरेट केलेला आहे. ठीक आहे, मी याला ओपन करतोय.
आणि इथे आपण त्याला अजून आपण त्याच्यावर प्रक्रिया करू शकतो, गरज नाहीये. आपल्याला याला डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड, आणि हे सुंदर चित्र आपण डाउनलोड केलेलं आहे. अशा पद्धतीने आपण हे जे AI टूल्स जे आहेत ते आपण वापरत असतो. आणि आपलं जे चित्र आहे ते डाउनलोड झालेलं आहे. तुम्हाला एकदा दाखवून देतो. जे आपण डाउनलोड केलेलं आहे, डाउनलोड, ही इमेज आपण डाउनलोड केली होती. ही इमेज आपण डाउनलोड केलेली आहे. अशी ही इमेज आपण डाउनलोड केलेली आहे. दुसरी ही इमेज आपण ओडोबे फायरफ्लाय मधून केलेली आहे. त्यांचा लोगो इथे आलेला आहे, काही हरकत नाही, पण अतिशय सुंदर आणि आपल्याला जी हवी ती इमेज आपल्याला इथे मिळत आहे. आता आपण पुढच्या टॉपिक कडे जाऊया. ज्या पद्धतीने आपण AI चा वापर आपण सोर्स मिळवण्यासाठी करतोय, तसे आपले काही वेबसाईट सुद्धा आहेत ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती असायला पाहिजे. आणि त्यामध्ये पहिली वेबसाईट, गुगल तर सर्वांना आता माहिती आहे, पिक्साबे. पिक्साबे ही एक वेबसाईट आहे ज्यामध्ये जे फुटेज आहेत, जे इमेजेस आहेत ते कम्प्लिटली रॉयल्टी फ्री आहेत. ठीक आहे. स्टनिंग रॉयल्टी फ्री इमेजेस अँड रॉयल्टी फ्री स्टॉक. तुम्ही इथे काहीही तुम्ही जे आहेत तुम्ही डाउनलोड करू शकता. जे जे इथे अवेलेबल आहे, व्हिडिओज, व्हेक्टर्स, सगळे प्रकार इथे दिलेले आहेत. व्हिडिओज पाहिजे तर व्हिडिओज घ्या. बघा इथे आता लक्षात ठेवायची गोष्ट आहे, मी तुम्हाला जरा झूम करून दाखवतोय, उगाच गोंधळ नको. आता हा जो प्रकार आहे हा स्पॉन्सर आहे. बघा, स्पॉन्सर iStock लिमिटेड डील, सेव्ह 20% 4K व्हिडिओ विथ कोड पिक्साबे. जी लोक पिक्साबे वापरत असतील त्यांच्यासाठी, म्हणजे पिक्साबेने ऍड घेतलेली आहे iStock या वेबसाईटची, त्याच्यामुळे हे त्यांचे नाहीयेत. खाली इथे दिलेलं आहे बघा, रॉयल्टी फ्री व्हिडिओज. हे इथून जे सुरू होतात हे पिक्साबेचे सुरू होतात, स्पष्टपणे तिथे लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर आपण इथे जे आहेत ते आपण सगळे जे व्हिडिओज तुम्हाला इथे दिसत असतील, इथे जो व्हिडिओ तुम्हाला हवा आहे तो तुम्ही डाउनलोड करू शकतात. यावर क्लिक करायचं आहे. यावर मी क्लिक करतोय. इथे बघा डाउनलोडचं ऑप्शन येत आहे आणि कोणत्या साईज मध्ये आपल्याला डाउनलोड करायचं आहे तुम्ही ते बघू शकतात. 1280x720. ठीक आहे, सफिशियंट डाउनलोड. आणि इथे आपल्याला दिसेल की हे डाउनलोड होईल. हे बघा डाउनलोड होत आहे आणि इथे डाउनलोड झालेलं आहे. अशा पद्धतीने. तर अशा पद्धतीने आपण पिक्साबे सुद्धा आपण वापरू शकतो. इमेजेस याच्यामध्ये भरपूर छान आहेत. जसं बर्ड्स आपण आता व्हिडिओज पाहिले, तर बर्ड्स आपल्याला इमेजेस बघायचे आहेत, तर इमेजेस सुद्धा आपल्याला इथे अवेलेबल आहेत. किती इमेजेस अवेलेबल आहेत? अगेन बघा, इथे स्पॉन्सर आहेत हे, आणि रॉयल्टी फ्री इमेजेस इथे, इथून खाली ह्या इमेजेस आहेत आणि तुम्हाला हव्या त्या इमेजेस तुम्ही
डाउनलोड करू शकता तुमच्या प्रोजेक्टसाठी, तुमच्या प्रेझेंटेशनसाठी. आता हे झालं सोर्सेस. आपण सर्व सोर्सेस आपण पाहिलेले आहेत की कुठनं आपल्याला स्क्रिप्ट मिळणार आहे, आपल्याला फुटेज किंवा इमेजेस आपल्याला कुठून मिळणार आहे. हे सर्व झालं, हे जे काही आपल्या प्रेझेंटेशनसाठी आवश्यक असणार आहे. पण मुळात आता आपण जोपर्यंत आपण एखादी नमुना बघत नाही की प्रोफेशनल प्रेझेंटेशन नेमके कसे असतात, त्यांच्यात असं काय असतं जे आपण करू शकत नाहीये किंवा ते आपल्याला जमत नाहीये, तर त्यासाठी आपण अगोदर काही प्रोफेशनल प्रेझेंटेशन आपण अगोदर बघणार आहोत. आणि त्यासाठी आपण जाणार आहोत, एक वेबसाईट आहे स्लाइडगो. फ्री गुगल साइट थीम्स पॉवर पॉइंट टेम्पलेट. याच्यामध्ये काही फ्री आहेत, काही पेड आहेत, लक्षात घ्या. याच्यामध्ये पण AI प्रेझेंटर नवीन आलेलं आहे. आता इथे आपण सर्च करणार आहोत. मी सर्च करतोय सायन्स. इथे जे आहेत ते आपण एक ओपन करूया, म्हणजे मला तुम्हाला सांगता येईल. फक्त सायन्स आपण घेऊया, सायन्स. आता हे जे आहे हे प्रेझेंटेशन इथे आपण ओपन केलेलं आहे. अजून ओपन केलेलं नाही, पण याच्यामध्ये आता काय काय ते बघूया आपण. प्रोफेशनल प्रेझेंटेशन कसं असतं, ठीक आहे. आता इथे हा जो निळा आकार जो तुम्हाला दिसतोय हा शेप आहे. हा स्टार हा सुद्धा शेप आहे, जो आपल्याला आपल्या ऑटो शेप मध्ये आपल्याला मिळणार आहे. हे जे छोटे छोटे जे दिसत आहेत तुम्हाला, हा हे जे छोटे छोटे जे दिसत आहेत हे आयकॉन आहेत, याला आयकॉन म्हणतो. बऱ्याचदा हे आयकॉन जे आहेत हे ब्लॅक कलर मध्ये असतात आणि कलर मध्येही असतात. तर हे जे काय आहेत हे आयकॉन्स आहेत. आणि हे जे आहे हे कॅरेक्टर, याला आपण कॅरेक्टर म्हणत असतो. हा अगेन हा शेप आहे आणि इथे जे आहे फॉन्ट आहे, ठीक आहे. इथे अगेन हे शेप्स आहेत, म्हणजे हा प्रकार आहे, ठीक आहे. आता आपण दुसऱ्या गोष्टीकडे लक्ष वेधूया, जसं आपण उल्लेख केला होता कलर कॉम्बिनेशनचा. इथे कलर कॉम्बिनेशन कसं आहे बघा, कमीत कमी कलर वापरले गेले आहेत. जसं ह्या टेक्स्टला जो कलर आहे तोच ह्या शेपला आहे, ह्या इथे आहे. येलो कलर इथे जो वापरला गेलेला आहे तो या इथे वापरला गेलेला आहे. ब्ल्यू कलर आहे जो टेक्स्टला पण ब्ल्यू कलर आहे. तर अशा पद्धतीने कलर कॉम्बिनेशन इथे इथे काहीतरी हे दिसतंय आणि त्याचा कलर हा पॅन्टचा कलर सेम आहे. म्हणजे कमी कलर वापरलेले आहेत आणि कलर कॉम्बिनेशन जे आहे ते व्यवस्थित आहे. पुढे बघूया, ह्याच प्रेझेंटेशन मध्ये पुन्हा सेम आहेत, हेच आयकॉन आहेत पण आता वेगळ्या ठिकाणी ठेवलेले आहेत. हेच आयकॉन आहेत, हे शेप्स आहेत, आयकॉन आहेत. तर अशा पद्धतीने हे प्रेझेंटेशन असतं. याला आपण डाउनलोड करूया किंवा अजून एक दोन प्रेझेंटेशन आपण बघूया. हे एक प्रेझेंटेशन आपण बघूया. सेम आहे, मगाशी सांगितल्याप्रमाणे हे आयकॉन्स आहेत. थोडक्यात काय आहे, आयकॉन आणि आपल्या सब्जेक्टशी जी रिलेटेड आहे ते इमेजेस आणि आयकॉन्स आणि शेप्स वापरलेले आहेत.
आणि हे आपणही करू शकतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये जसं मी मगाशी सांगितलं होतं की आपण एक डाउनलोड करूया, म्हणजे मी जे बोलतो आहे की हा खरंच आयकॉन आहे का की अजून काही आहे हे तुमच्या लक्षात येईल. तर कोणतं एक आपण डाउनलोड करूया, हेच आपण इथे डाउनलोड करूया. डाउनलोड टेम्पलेट पॉवर पॉइंट. आणि मगाशी जे मी तुम्हाला सांगत होतो की काही शेप्स आहेत, काही आयकॉन्स आहेत, ते कसे वेगळे करायचे, त्यांना त्यांना सुद्धा कसं ॲनिमेशन द्यायचं ते आपण बघूया. डाउनलोड झालेला आहे. डाउनलोड हे बघा, सायन्स सब्जेक्ट फॉर, याला मी ओपन करतोय. याला एडिट करतोय मी, म्हणजे एडिटिंगसाठी. बघा मगाशी आता आपण हे केलं होतं, हा टेक्स्ट बॉक्स आहे, याला आपण सिलेक्ट करू शकतो. हा शेप्स आहे, हा पण टेक्स्ट बॉक्स आहे. हा बघा, हा शेप्स आहेत. आणि हे जे शेप्स आहेत हे आपल्या इन्सर्ट टॅब मध्ये, हे बघा स्टार तुम्हाला दिसत असतील, आहे तिथे स्टार. असे स्टार हे आपल्याजवळ सुद्धा आहेत. ठीक आहे, याला मी डिलीट करतोय. हा सुद्धा काय आहे, हा मूव होत नाहीये. का मूव होत नाहीये त्याचं कारण मी तुम्हाला सांगेल. आणि यांनाही आपण मूव करू शकतो. आता हे असं समजा की हे बॅकग्राऊंडला आहेत, ठीक आहे, पण तरी आपण त्यांना मूव करणार आहोत. कसं मी ते तुम्हाला पुढे सांगेल. याच्यामध्ये आता मूव होणारा पार्ट कोणता आहे, इतके पार्ट आहेत जे जे सिलेक्ट झालेले आहेत ते. म्हणजे उदाहरणार्थ हे कॅरेक्टर. ठीक आहे. आता जे मूव होत नाहीये, हे जे आयकॉन्स आहेत, तर हे कसे मूव होऊ शकतात, हे हे का मूव होत नाहीये ते आपण बघणार आहोत. आपल्याला जायचं व्ह्यू मध्ये. व्ह्यू मध्ये आपण जाणार आहोत स्लाइड मास्टर. ऍक्च्युअल ही थीम आहे आणि आपल्यालाही असंच करायचं आहे. क्लिक हिअर टू ऍड टायटल, क्लिक टू ऍड सबटायटल. आता हा जो आहे हा शेप आहे. आता हा मूव होतोय का, अर्थात होतोय. इथे इथे याला ठेवलेला आहे. म्हणजे थोडक्यात काय, अशी डिझाईन तयार केलेली आहे. त्याला काही विशिष्ट असा काही नियम नाहीये. हा सुद्धा शेप्स आहेत. हे शेप कसे तयार करायचे, कसे हे शेप्स तयार होतात ते आपण बघणारच आहोत. नंतर हे आयकॉन्स आहेत, जसं मी मगाशी सांगितलं होतं, हे तिकडे मूव होत नव्हते, आता होत आहेत मूव. का होत आहेत, कारण की आता आपण त्यांना इकडनं मूव करतोय. कुठून, स्लाइड मास्टर मधून मूव करतोय. बर, आता याला गंमत म्हणून आपण यांना आता आपण ॲनिमेशन देऊन टाकू. म्हणजे थोडक्यात काय आहे की ॲनिमेटेड बॅकग्राऊंड आपलं तयार होईल. कसं करणार बघूया. मी याला सिलेक्ट करतोय ॲनिमेशन, आणि मी याला ॲनिमेशन देतोय स्पिनचं. ठीक आहे, याला पण मी ॲनिमेशन देतोय स्पिनचं. स्पिन, आणि यालाही ॲनिमेशन देऊया स्पिन. मी ॲनिमेशन पेन ओपन करतोय. जेव्हा जेव्हा आपल्याला ॲनिमेशन द्यायचं असतं, आपण ॲनिमेशन पेन ओपन करून ठेवायचं आहे. आणि मी काय करतोय, या तिघांना मी सिलेक्ट करतोय आणि जे आपण पहिल्यांदा पाहिलं होतं, जे मी सांगितलं होतं की ऑन क्लिक ठेवायचंय का विथ प्रिव्हियस, याच्याकडे आपल्याला जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. तर आता हा बॅकग्राऊंडचा भाग आहे, तर मला याच्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही, याच्यासाठी वेगळं क्लिक वगैरे करायची गरज नाहीये. म्हणून मी याला विथ प्रिव्हियस करतोय. आणि मला असं वाटतंय 2 ड्युरेशन नको, हा खूप स्लो फिरला पाहिजे.
म्हणून मी याचं जे ड्युरेशन आहे ते मी वाढवतोय. ओके, 10 ड्युरेशन विथ प्रिव्हियस, आणि मी आता याला स्लाइड मास्टरला क्लोज करतोय. क्लोज. आता आपण करूया स्लाइड शो करंट. आणि आता तुम्ही बघत असाल की आता आपण ते पार्ट मूव्ह केलेले आहेत जे बॅकग्राऊंडचा भाग होते. ठीक आहे, अशा पद्धतीने आपण आता काय झालंय ते थांबलेले आहेत. पुन्हा सेटिंग, मी मगाशी तुम्हाला बोललो होतो की इफेक्ट ऑप्शन सुद्धा आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. स्लाइड मास्टर मध्ये परत जाऊया, ऍनिमेशन मध्ये जाऊया, ऍनिमेशन पेन ओपन करूया. तिघांना मी सिलेक्ट करतोय आणि इफेक्ट ऑप्शन. इफेक्ट ऑप्शन शब्द लक्षात ठेवा, आपण याचा वापर केलेला होता. आणि टायमिंग, काय टायमिंग? रिपीट. किती वेळा रिपीट करायचं आहे? अंटिल एंड ऑफ द स्लाइड. ओके, पुन्हा स्लाइड मास्टर, क्लोज मास्टर व्ह्यू, स्लाइड शो फ्रॉम करंट स्लाइड. आता जोपर्यंत तुम्ही ह्या प्रेझेंटेशन वर आहात तोपर्यंत हे असंच मूव्ह होत राहणार. आता हा बॅकग्राऊंडचा भाग आहे, लक्षात घ्या. हे आता केवळ ऑब्जेक्ट नाही राहिलेला आहे, हे ॲनिमेटेड बॅकग्राऊंड झालेलं आहे. अशा पद्धतीने आपण ॲनिमेटेड बॅकग्राऊंड आपण बनवू शकतो. बघा, मी याला मूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. होतंय? नाही होते, नाही होते, नाही होते, नाही होते. ठीक आहे, तर हे काय झालंय? ॲनिमेटेड बॅकग्राऊंड झालेलं आहे. अशाच पद्धतीने आपण हे करू शकतो. आता स्लाइड मास्टर नेमकं काय आहे लक्षात घ्या. स्लाइड मास्टर इथे ही आहे मास्टर स्लाइड आणि याच्या खाली आहेत ह्या वेगवेगळ्या स्लाइड. ऍज अ बॅकग्राऊंड ज्यावेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस आपण इथनं आपण डिझाईन करू शकतो. उदाहरणार्थ मी इथे काहीही बदल केला तर ते पूर्ण, मी आता मास्टर स्लाइडची गोष्ट करतोय. मास्टर स्लाइड मध्ये मी काहीही बदल केला तो पूर्ण स्लाइड मध्ये दिसणार आहे. स्लाइड मास्टर, क्लोज मास्टर व्ह्यू. बघा, आलेला आहे. हा सर्कल आपण काढला होता तो आता प्रत्येक ठिकाणी आलेला आहे आणि तो बॅकग्राऊंडचा भाग झालेला आहे. लक्षात घ्या, बॅकग्राऊंडचा भाग झालेला आहे. व्ह्यू, स्लाइड मास्टर, डिलीट. सगळे डिलीट झालेले आहेत. हे थीम लेआउट जे आहे त्याच्यावर जे काही बदल करू ते तेवढ्या स्लाइड पुरता ते असणार आहे. ठीक आहे, क्लोज करतोय मी याला. क्लोज. आता मुळात आपल्याला काही गोष्टी इथनं आता आपण इथपर्यंत आपलं थेरॉटिकल झालं, इथून पुढे आपलं प्रॅक्टिकल सुरू होणार आहे. प्रॅक्टिकल सुरू करण्या अगोदर आपल्याला शेप्स आणि इमेजेस याच्याबद्दल अधिक माहिती असणं फार गरजेचं आहे. उदाहरणार्थ आता ही जी स्लाइड आहे याच्यावर दोन पिक्चर्स आपल्याला दिसत आहेत, पण याच्यापैकी एक प्रॉपर पिक्चर आहे आणि एक जे आहे ते शेप्स आहेत. म्हणजे आपण एक शेप घेतलेला आणि त्या शेप मध्ये आपण ते पिक्चर आपण इन्सर्ट केलेलं. असं आपण का केलेलं त्याचं कारण आहे. बघा, मी जे म्हणतोय ते यावर मी क्लिक करतोय आणि इथे पिक्चर असं ऑप्शन येते. मी तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतोय. बघा, इथे येतंय पिक्चर फॉर्मॅट. म्हणजेच काय आहे, हे काय आहे? पिक्चर आहे. ठीक आहे, आता आपण मी या इमेजला क्लिक करतो. आता इथे दोन ऑप्शन आलेले आहेत. आता इथे दोन ऑप्शन आलेले आहेत आणि एक आहे शेप फॉर्मॅट आणि दुसरा आहे पिक्चर फॉर्मॅट. म्हणजे हा शेप आहे. ठीक आहे, आपण याला आपण हे केलेलं आहे. तर एखाद्या इमेजला आपण शेप मध्ये आपण कसं कन्वर्ट करू शकतो आणि का कन्वर्ट करायचं आहे
ज्यावेळी मी शेपवर क्लिक करतोय, आणि पिक्चर फॉर्मॅटमध्ये जातोय, क्रॉपचं जे ऑप्शन आहे त्याच्यामध्ये फार लिमिटेड प्रकार आता मला दिसत आहेत. जसं क्रॉप टू शेप, म्हणजे ह्या विशिष्ट प्रकारच्या शेपमध्येच हे पिक्चर क्रॉप होऊ शकतं असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यानंतर क्रॉप टू आस्पेक्ट रेशो जे दिलेले आहेत त्याच्यामध्येच ते क्रॉप होईल. पण मला याच्यापेक्षाही वेगळा शेप हवा आहे, तर त्यावेळी मी काय करणार, नवीन स्लाइड घेणार. इथे मी एक शेप इन्सर्ट करतोय. याला मी माझ्या हव्या त्या पद्धतीने मी याला एडिट करतोय, म्हणजे माझा हवा तो शेप मी इथे तयार करतोय. ठीक आहे. आता हा माझ्या आवडीचा शेप आहे, याची मी आउटलाईन काढून टाकलेली आहे. आता इथे मी इमेज डाउनलोड करतोय. डाउनलोड सेक्शन मध्ये जाऊया, आणि ही इमेज मला हवी आहे. आता आपल्या प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही ही इमेज वापराल, आणि याची मी अजून एक कॉपी करून घेतोय. आता अशी इमेज वापरणं योग्य किंवा काय चांगलं दिसेल, तर मुळात सांगितलं होतं की आपल्याला इतरांपेक्षा आपल्याला वेगळं दिसायचं आहे. म्हणून आपल्याला काय करता येईल की आपल्याला जे आहे ते वेगवेगळ्या आकारामध्ये आपल्याला इमेज आपल्याला इन्सर्ट करता आली पाहिजे. वेगवेगळ्या आकारामध्ये ही जी इमेज आहे ती आपल्याला इन्सर्ट करता आली पाहिजे. म्हणून आपल्याला हे माहिती असणं आपल्यासाठी गरजेचं आहे. आता मी याला जर ऍडजस्ट करतोय. ठीक आहे. आणि आता या पिक्चरला मी अगोदर क्रॉप करतोय. पिक्चर बघा, क्रॉप हँडल आलेले असतील इथं. पिक्चर क्रॉप, सॉरी, क्रॉप हँडल आलेले आहेत. मी याला झूम आउट करतोय थोडस, आणि बघा कुठे आहे माझी इमेज, इथे आहे. हा शेप हा बरोबर आहे. मी अगोदर पिक्चरला क्रॉप करून घेतलं. आता ह्या पिक्चरला मी कट करतोय. कट केला म्हणजे तो क्लिपबोर्ड मध्ये गेलेला आहे, टेम्पररी मेमरी मध्ये गेलाय. शेपला मी राईट क्लिक करतोय, फॉर्मॅट शेप, फिल, पिक्चर आणि क्लिपबोर्ड. अशा पद्धतीने आता हे पिक्चर आपण जनरली पिक्चर असेच असतात, स्क्वेअर मध्ये किंवा रेक्टँगल मध्ये. आपल्याला आपल्या ऑडियन्सला काहीतरी वेगळं दाखवायचं आहे, आपल्या विद्यार्थ्यांना काहीतरी वेगळं दाखवायचं आहे. मी याला डबल क्लिक करून याची डुप्लिकेट करून घेतलेली आहे, आणि सॉलिड फिल, कारण की तो शेप आहे, एनी टाइम आपण त्याचा कलर आपण चेंज करू शकतो. आणि इथनं त्याचा मी कलर चेंज केलेला आहे. थोडस आता त्याला 3D लुक देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. स्लाइड शो करतोय. काय केलंय आपण, इमेजला आपण शेप मध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. का कन्व्हर्ट केलेलं आहे, कारण की आपल्याला वेगवेगळे आकार बनवावे लागतात, आणि आपल्याला ते यायला हवे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला पिक्चर इन्सर्ट करता यायला हवं. हे आपण नेहमी पाहतो, हा प्रकार आपण नेहमी पाहतो, आणि असे जे इमेजेस आहेत ते आपण क्वचितच पाहतो. म्हणून हे फार महत्वाचं आहे. पुढच्या सेशन पासून आपण अधिक माहिती घेऊया. खऱ्या अर्थाने प्रॅक्टिकलला इथून आपण सुरुवात करत आहोत. आशा आहे हे सेशन तुम्हाला आवडलं असेल. खूप खूप धन्यवाद.